श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नमो भगवते वासुदेवाय। सुख दुख मन की कल्पना है। मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः। मन ही बंधन का कारण है और मन ही मुक्ति का कारण है। विषयासक्त मन ही बंधन के लिए कारण है और निर्विषय मन ही मुक्ति के लिए कारण है। सुख दुख मन की कल्पना है। कल्पना ही मनुष्य को दुख देती है। आध्यात्मिक विचार से अगर देखा जाए, एक आधि होता है, एक व्याधि होता है। शरीर को जो होते हैं वो व्याधि होती है और मन को होता है उसको आधि कहते हैं। सुख दुख की निवृत्ति प्रभु के चिंतन से होती है, क्योंकि प्रभु का चिंतन करने से मन ही प्रभु रूप हो जाता है। मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ति ग्रासुनी कैसे निवृत्ति से आले। वास्तव बंध है ही नहीं, ये मन की कल्पना है। विषय की आसक्ति से मनुष्य बंध जाता है, बंध है ही नहीं। तोता पकड़ने वाले लोग या बंदर पकड़ने वाले लोग बंदर पकड़ने के लिए एक सकड़ी मुंह की हंडी जमीन में गाड़ देते हैं, उसमें चने डालते हैं। बंदर को चने बहुत भाते हैं, बंदर को चने बहुत भाते हैं, इसलिए बंदर चना लेने के लिए जाता है और सकड़ी मुंह वाले हंडी में हाथ डालता है। एक नहीं बल्कि दोनों हाथ डालता है। मुट्ठी में चने पकड़ने के बाद मुट्ठी बंद हो जाती है। सकड़ा मुंह होने के कारण उस हंडी में से हाथ निकलता नहीं, चिल्लाता है, चने बाकी छोड़ता नहीं, पकड़ा जाता है। वास्तव देखा जाए तो किसी ने उसको बांधा है, किसी ने नहीं। हाथ में चने जो है वो छोड़ने के बाद वो छूट जाएगा पर छोड़ता नहीं। ऐसे ही संसार एक सकड़ी हंडी है, विषय चने जैसे है और आसक्ति से विषय की आसक्ति जो है वही मनुष्य को बंधन में लाती है। प्रभु का चिंतन करने से सब प्रकार के बंध या चिद ग्रंथियों का यानी ग्रंथियां खत्म हो जाती है, छूट जाती है और मनुष्य मुक्त हो जाता है। निर्विषय मन जो है वो मुक्त ही है। छल कपट करने से मनुष्य का मन बिगड़ जाता है। जो बहुत छल कपट करता है उसको कभी शांति मिलती नहीं। लोग बोलते हैं कुटुंब कपट करता है, ये भाई का लड़का है, ये मेरा लड़का है, ये मेरी पत्नी है, वो भाई की पत्नी है। बहुत छल कपट करता है मनुष्य। जो भगवान का भजन करता है उसका हृदय सरल हो जाता है, सीधा हो जाता है। छल कपट करने से हृदय बाका हो जाता है, और जिसका हृदय बाका हो जाता है उसको कभी शांति मिलती नहीं। शांति मिलने के लिए भगवान का भजन करना चाहिए। भजन करने से हृदय सीधा हो जाता है। जितने भी भगवत भक्त है
नाम साधना करने वाले जो लोग हैं उनका हृदय सीधा होता है। साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी, जिसका साधु हृदय है, घट घट में राम रमैया, ऐसा बोध जिसके चित्त में रचा पचा हुआ है, उसका हृदय बड़ा सीधा होता है। छल कपट करना नहीं, भेदों की जो वृत्ति है वही मनुष्य का हृदय बाका कर देती है। वैसा भेद है ही नहीं। सर्वम खलविदम ब्रह्म नेनानास्ति किंचन, सब जगह ओतप्रोत प्रभु भरा हुआ है। ऐसा ज्ञान जब हो जाता है, ऐसा अनुभव जब हो जाता है, तो उसका बेड़ा पार हो जाता है। कथा में यही होता है। कथा श्रवण करने से छल कपट करने की बुद्धि कम हो जाती है। धीरे धीरे साधन करने से छल कपट करना बंद हो जाता है। जितने भी साधु हैं अपने जैसे ही है, पर अपने जैसे नहीं। हमारे चित्त में भेद है, उनके चित्त में किसी प्रकार का भेद नहीं। 5 प्रकार के भेद शास्त्र ने कहे हैं। जीव जीवाचा भेद, जड जीवाचा भेद, ईश्वर जडाचा भेद, ईश्वर जीवाचा भेद, या 5 प्रकारच्या भेदाची निवृत्ती ज्याने केलेली आहे त्याचं हृदय सरळ अशा प्रकारचं असतं. तुका म्हणे भेदा बोल का घेऊ तुका मन भेद भेद, 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 तुका मन भेद भेद. नाही नकाक गेला वाद खंडणी, एक एकाचे हृदय मन भेद भेद, तुका मन भेद भेद. गेला वाद खंडणी, गेला वाद खंडणी, तुका मन भेद भेद, तुका मन भेद भेद. पंच प्रकारच्या भेदाचा ज्यांनी निराश केलेला आहे असा जो साधक प्रभुचिंतनानं, सत्संगानं, दीर्घकाल केलेल्या साधनेनं मनाची निवृत्ती होते, विक्षेपाची निवृत्ती होते आणि अज्ञानाची देखील निवृत्ती होते. सरळ हृदयाच्या साधकाला कुणीतरी महापुरुष भेटतो आणि या सगळ्या चिद ग्रंथींचा भेद होऊन जातो. म्हणून मनुष्यानं साधना करावी, प्रभुचिंतन करावं, नामस्मरण करावं, सत्संग करावं, कथा श्रवण करावी. आपण कथा ऐकतो, श्रोत्यांचे 3 प्रकार सांगितलेत, वक्त्यांचे पण प्रकार सांगितले शास्त्रानं. अंतकरणाचं कान करून ज्यांनी श्रवण केलंय परीक्षितीसारखं, त्याचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही. आसक्ती न टाकता केलेली साधना, केवळ विधी म्हणून आपण परमार्थ करतो, त्याला फारसं मूल्य नाही. आवडीने केलेला परमार्थ माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र माणसाचा बदल करून टाकतो. सवडीचा परमार्थ होत नाही, विधीचा परमार्थ टिकत नाही आणि आवडीचा परमार्थ कधी सुटत नाही. म्हणून आवडीने केलेला परमार्थ हा माणसाला उद्धाराला कारण ठरला जातो. म्हणून आवडीने प्रभूचं चिंतन केलं पाहिजे.
देवाचं विस्मरण किंवा भगवंत नामाचं विस्मरण हेच मोठं पाप आहे. प्रभूचे फार मोठे अशा प्रकारचे उपकार आहे. आपण जेव्हा चिंतन करू बसून एका बाजूला, तेव्हा आपल्याला ही गोष्ट कळते. देवाचे अगणित उपकार आहे, त्याची गणना करता येणार नाही आणि सांगता देखील येणार नाही. आणि देव मनाचा विषय पण नाही. येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, तो वाणी मनाचा विषय होऊ शकत नाही, पण भक्तांनी त्याला आकाराला आणल्यामुळे तो वाणी मनाचा विषय झालाय. विषयी भाव जर असेल तर तो पदार्थ नाशवान असतो, असा शास्त्र सिद्धांत आहे. पण आला नावा रूपा, तुका म्हणे घाला सोपा. नावा रूपाला आला म्हणून परमात्मा सोपा झालेला आहे. या साधू संतांनी त्याला आकाराला आणलं म्हणून आपल्याला प्रभूचं चिंतन करता येतं किंवा प्रभूची भक्ती करता येते. सगुण साकार परमात्म्याची भक्ती करण्यामध्ये जो वेगळा आनंद आहे, विग्रहाची पूजा अर्चन करण्यामध्ये जो आनंद मिळतो, तो निराकारामध्ये काही मिळत नाही आनंद. निराकारी ओस दिशा येथे इच्छापूर्त असे, अशा प्रकारचा भाग आहे. म्हणून जेव्हा परमात्मा अवतार धारण करून या भूतलावर आले, त्या परमात्म्याच्या संगतीमध्ये किंवा परमात्म्याच्या दर्शनाने अनेकांचा उद्धार झाला. पण त्यापेक्षाही प्रत्यक्ष परमात्मा नसताना त्या परमात्म्याच्या नामानं कोट्यावधी लोकांचा उद्धार झाला. राम से बडा म्हणा, राम से बड़ा राम, राम का नाम स्मरण. अंत में निकला ये परिणाम राम से बड़ा राम का नाम. म्हणा तेवढंच म्हणायचं फक्त. राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम. अंत में निकला ये परिणाम नाम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम. राम से बड़ा राम का नाम. रामापेक्षाही रामाचं नाव श्रेष्ठ. नाम नामीचा अभेद संबंध यात संशय नाही. जो नामस्मरण करतो ना तो नामी रूप होतो, परमात्मा रूपतेला प्राप्त होतो. पण राम से बडा राम का नाम, रामापेक्षा रामाचं नाव श्रेष्ठ. म्हणून नामाची कास धरणारा जीव साधक हा कृतार्थाच्या प्रकारचा होतो. तेव्हा आपण रामकथा श्रवण करतो. या कथेमध्ये खूप मोठ्या अशा प्रकारचं सामर्थ्य आहे. त्याचं चिंतन मनन परिशीलन केलं तर आपल्याला ही गोष्ट कळून येईल. तुळशीदास महाराजांनी या रामायणामध्ये अनेक प्रकारे मंगलाचरण केलेलं आहे. त्याचा विचार काल आणि परवा 2 दिवस आपण केला. कारणांचा आपण विचार केला. भरद्वाज महामुनींनं कर्मघाटावरून, भरद्वाज महामुनीला याज्ञवल्क्यानं कर्मघाटावरून कथा सांगितली. ती कथा विचारल्याबरोबर रामकथा सांगा मला, भरद्वाजांना शिवकथा सांगितली. आणि शिव पार्वतीचा विवाह, शिवकथा सांगितल्यानंतर शिवविवाहाचा विचार सांगितलेला आहे. भगवान शिव आणि पार्वती सती ज्यावेळेस सतीनं यज्ञामध्ये आपला देह संपवलेला आहे, त्यानंतर शिवजी एकटे राहिलेले आहेत आणि भगवान शिवजींच्याकडून काही कार्य करायचं होतं म्हणून देवादिकांनी विचार केला. भगवान विष्णूंच्याकडे गेले आणि भगवान विष्णूनं सांगितलं की तारकासूर नावाचा असुर अत्यंत बलवान अशा प्रकारचा झालेला आहे, सगळ्या देवादिकांना सळो की पळो केलेलं आहे. आणि म्हणून
त्या तारकासुला मारण्याकरता आपण काही मार्गदर्शन करा, किंवा कोण मारू शकेल? भगवान विष्णु ने सांगितलं की शिवजी को जो पुत्र होगा वही उसको मार सकता है और कोई नहीं. शिव म्हणजे कल्याण बरं का. खरं तर आत्मबोध हाच पुत्र आहे, तोच सगळ्यांना मारणार. अशा प्रकारच्या आशा, मनसा, तृष्णा वगैरे जे असतील किंवा अज्ञानाचा पूर्ण नाश करण्याचं काम बोधच करू शकतो. आत्मबोध ज्याला म्हणूया तोच खरा पुत्र आहे. म्हणून शिव म्हणजे कल्याण. शिवांचा जो पुत्र आहे कार्तिकीय स्वामी, तेच त्याला मारू शकतील. पण मग शिवांचं लग्न केल्याशिवाय पुत्र होईल कसा? देवारिकांनी पृच्छा केलेली आहे आणि त्याप्रमाणे भगवान शिवांच्याकडे नारदांना पाठवलेलं आहे. नारद हे भगवान शिवांच्याकडे गेलेले आहेत. नारदांचं स्वागत केलेलं आहे. कहाँ से पधारे आप? मोठे भगवत भक्त, सातत्यानं प्रभुचिंतनात निमग्न असलेले नारदाने समाचार सांगितलेला आहे, मुझे प्रभू ने भेजा है, मी वैकुंठाहून आलेलो आहे आणि भगवान विष्णूने मला पाठवलेला आहे. बोले आप अकेले ही इस कैलाश में रहते हो, ये अच्छा नहीं लगता. फिर बोले आपको शादी करना चाहिए. अरे नारद पागल हो गए क्या? मैंने सब अनुभव किया है पहले, अभी मुझे शादी वादी नहीं करना. रागावलेले आहे. पण पुन्हा वंदन केले. मैं नहीं आया हूं, मुझे भेजा है. मी आलो नाही म्हटला मनानं. नंतर पुन्हा शिवजी म्हणू लागले, अगर भगवान की इच्छा है तो मुझे करना होगा, पर मुझे लड़की कौन देगा? बोले मैं तो ऐसा हूं, म्हाताऱ्याला कोण मुलगी देणार? ये तो सारा जवानी में होता है. बोले लड़की है, बोले मैं देख के आया हूं. नारद के सामान्य होते क्या? चिंता करने की कोई बात नहीं, लड़की देखी बोले आपके लिए. ती लड़की दुसरी कोणी नव्हती, सतीच पुन्हा पर्वताची पुतली झालेली होती. पार्वती, पर्वताची पुतली म्हणून पार्वती ही छोटी कन्या मैना आणि पर्वत यांची ही कन्या हिमालयातच जन्माला आलेली होती. छोटी असलेली कन्या ही पार्वती आहे, सतीच पार्वती होऊन आलेली आहे हे नारदांना माहीत होतं. नारद हिमालयाकडे गेलेले आहेत. दिव्य दाम्पत्य जीवन हिमालय आणि मैनेचं. साधू किंवा कुणी असा महापुरुष आला की कौटुंबामध्ये मुलगा म्हणा मुलगी म्हणा त्यांचं भविष्य पहिले विचारलं जातं. आमच्या मुलीचं कसं होईल, आमच्या मुलाचं कसं होईल, मुलीला चांगला नवरा मिळेल की नाही, असे अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तसं नारद गेल्याबरोबर हिमालयाने स्वागत केलेले, पाद्यपूजा केलेली आहे, नारदांना आसन दिलेलं आहे आणि प्रश्न विचारला कि आप कहाँ से पधारे? बोले ऐसे ही घूमते घूमते आया हूं. कारण सांगितलंच नाही कशाला आलो म्हणून. माहीत होतं की सतीच पुन्हा पार्वती रूपानं जन्माला आलेली आहे किंवा अवतरित झालेली आहे आणि या दोघांचा विवाह पुन्हा झाला पाहिजे, त्याशिवाय पुढचं कार्य होत नाही. देवादिकांनी देखील नारदांना मध्यस्थी घातलेलं आहे. स्वार्थी माणसं दुसऱ्या माणसाला मध्यस्थी घालून आपलं काम केल्याशिवाय राहत नाही. कुणी चांगला भेटला की बरोबर त्याला मध्यस्थी घातले जातं आणि कार्य करण्याचा प्रयत्न केला जातो. विवाहात सुद्धा मध्यस्थी असल्याशिवाय जितका मध्यस्थी बलवत्तर तेवढं कार्य चांगलं. कुठलाही माल खापला जातो. म्हणजे तसं नारद आलेले आहेत. नारदांचं स्वागत झाल्यानंतर कन्येला बोलवलेलं आहे. सुंदर अशा प्रकारची कन्या. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम
पार्वती जी आहे अतिसुंदर अशा प्रकारचं रूप. या दोघांची जोडी खूप चांगल्या प्रकारची होईल. जोडी होतीच ती. नारदांना आणल्याबरोबर दाखवले, विचारलं की मुलीचा हात बघा, सुंदर कन्या आहे, हिचा विवाह करायचा आहे, हिच्याकरता वर शोधा. नारद म्हणले आहे हिच्याकरता वर आहे. थोड़ी देर के लिए हम भगवान नाम आश्रय. राम राघव राम राघव राम राघव रक्षमा. राम राघव राम राघव राम राघव राम राघव राम राघव राम राघव रक्षमा. 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 कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां. 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 राम राघव राम राघव राम राघव रक्षमा. 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 कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां. 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 राम राघव राम राघव राम राघव रक्षमा. 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 कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां. कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां.
केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां राम राघव 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 कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां 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 राघव राम 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 राघव कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां राम राघव 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 राम राम राघव राम राघव राम राघव हरि हरि बोल 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 राधे 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 बोल हरि बोल राधे बोल राधे बोल हरि 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 बोल जय जय श्री राधे जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की उसके लिए अच्छा वर मिलेगा सगळं भविष्य सांगितल्यानंतर भविष्यकाळ सांगताना सांगताना भरपूर चांगल्या प्रकारे सांगतात पण मरीच सांगतात पण एक गोष्ट अडचणीची आहे म्हटलं जसं नारदाने सांगितलं की एक गोष्ट अडचणीची अशी आहे वर सुंदर आहे म्हटलं संशय नाही गौर वर्णाचा आहे मुलगा शिवांचं वर्णन केलेलं आहे भगवान शिवानं आपल्या शरीरावर भस्म धारण केलेलं आहे गळ्यात हातामध्ये सर्प बांधलेले आहेत व्याघ्रांबर धारण केलेलं आहे गज चर्मा व्याघ्रांबर गज चर्मा व्याघ्रांबर गज चर्मा व्याघ्रांबर गज चर्मा व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार
सुखहार व्याघ्रांबर अशा प्रकारचं धारण केलेलं आहे, भस्म लावलेलं आहे, सर्पाचे दागिने आहेत अंगावर, नंदीवर बसतो. नंदी भगवंता धर्माचं रूप आहे, लक्षात ठेवा. नंदीचे जे 4 पाय आहेत त्या 4 पायातले आता फक्त 2 एकच राहिला, एकच. सत्य, दया, दान आणि तप हे 4 पाद आहेत. त्याच्यातला फक्त सत्यच राहिलेला आहे. धर्मावर जो आरूढ असतो, जो धर्माचरण करणारा जीव आहे, त्याचं सुद्धा कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. शिवांना जे अंगावर भस्म धारण केलेलं आहे, भस्मांतम शरीरम, भस्म लावताना त्रिगुणातीत होण्याकरता हा पट्टा आहे. आणि त्रिगुणातीत होण्याकरताच साधना आहे. चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी, त्या वाळवंटात चौगुणात चेंडू खेळण्याकरता चौगुणात जावं लागतं, त्याशिवाय चेंडू खेळता येत नाही. आपण सगळे बादगडी आहोत. दुसऱ्याच्या पाठीत जाऊन पुन्हा विजयी होऊन यायचंय, आपण त्या पाठीत गेले की विजय होऊन येतच नाही. सर्प धारण करण्याचं कारण संसार में कहीं न कहीं विष मिलता ही है. कळलं का? हे भोग किंवा हे विषय जे आहेत ते विषासारखे आहेत. भगवान शिवांनी विष पचवलेलं आहे. पचवण्या म्हणण्यापेक्षा शिवांनी ते कंठातच ठेवले, आत जाऊ दिलं नाही. कधी कधी बोलताना आपण व्यंग करतो, कंठापासून बोलता का बेंबीपासून बोलता असं म्हणतो माणूस. काय माणसं वरचीवर बोलत असतात. तसं शिवांना ते विष उदरात जाऊ दिलं नाही, ते कंठात साठवलेलं आहे. तसं निराळ्या प्रकारचे हे जे या लक्षणानं युक्त असलेला शिव नंदकेश्वर धर्माचं रूप आहे, लक्षात ठेवा. जो धर्मावर आरूढ असतो त्याला कधी दुःख भोगावं लागत नाही. त्यांचा निवास स्मशानात होता. तसं तर आपलं घरही स्मशान आहे. तर आपण विचार केला तर कुटुंबामध्ये, घरामध्ये अनेक जीवांची हत्या आपोआप होते बा. गोऱ्यात, लाकडामध्ये, भाजीपाल्यामध्ये, पाण्यामध्ये. आपलं घर सुद्धा स्मशानच आहे. जीवजंतूचं स्मशान म्हणजे आपलं घर. नव्हे आपण श्वासोश्वास करतो, या वातावरणात करोडो जंतू आहेत, आपल्याला दिसत नाहीत. आयग्लास लावा, दुर्बीण लावा, दिसतील तुम्हाला. स्मशानात निवास का? आपलं कल्याण करून घ्यायचं ना. स्मशानाचा रोज विचार करावा. 2 बांबू 7 कामट्याचा विचार करणारा मनुष्य फार लवकर कृतार्थ होतो. प्रायः संसारामध्ये, भोगामध्ये माणसाला मृत्यूचा विचारच येत नाही. मृत्यूचा विचारच, मनुष्य इतका भोगामध्ये संतृप्त असतो. अति वृद्ध झालेली माणसं मी काही पाहिलेत. आता नातवाचा बंगला बांधायचा काढलाय म्हणले. तुझा बंगला पडला तो विचार कर, नातवाचा बंगला काय बांधतो आणि काय पाहतो. एक चिंतन आहे महाराज. म्हणून स्मशानात राहणे याचा अर्थ रोज मृत्यूचा विचार करणं. घडी घडी काळ याची वास पाहे, 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 घडी घडी काळ याची वास पाहे.
घडी काळयाची वाट पाहे घडी घडी काळयाची वाट पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे आकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी घडी काळयाची वाट पाहे घडी घडी काळयाची पाहे घडी घडी काळयाची वाट पाहे घडी घडी काळयाची वाट पाहे घडी घडी काळ याची वास पाहे अजून किती आहे अवकाश. असं काळग्रस्त असलेले शरीर आहे म्हणजे याचा अर्थ मृत्यूचा विचार माणसानं वारंवार करावा. त्याचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही, साधनेमध्ये त्वरा करावी. म्हणून स्मशानाचा विचार सांगितला. स्मशानात त्यांचा निवास, स्मशानात एकांत आहे. संसारात तुम्हाला कुठे एकांत मिळणार नाही. आता स्मशानातही भीड झालेली आहे म्हणा. आमच्याकडे ते पुण्याला स्पेशल स्मशान आहे. 5 मिनिटात काम होतं फक्त. लाकडं जमवायचे नाही, काही नाही, काही ठेवून द्यायचं पिंजऱ्यात. 5 मिनिटात हाडकं घेऊन निघायचं. म्हणजे मॉडर्न स्मशान. सर्प हे विषाचं प्रतीक आहे. विषय माणसाला जन्म जन्मांतरी मारीत आलेले आहेत. त्याची जागृती देण्याकरता सर्प धारण केलेले आहेत. भस्मांतम शरीरम, शरीर एक दिवस चिमचिमट्या राख होणार आहे. त्याचा विचार जागा राहण्याकरता भस्म धारण करायचा आहे. जटा वाढवलेल्या आहेत. त्या जटेमध्ये भाळावर चंद्र आहे. चंद्र शीतलतेचं प्रतीक आहे. गंगा ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्याने डोक्यावर गंगा धारण केलेली आहे. जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवणी झाले, शांतीशी आले पालवनवे. जे ज्ञानगंगेमध्ये न्हातात त्याचा संसार संपला जातो. लक्षात ठेवा. डोक्यावर गंगा धारण करावी. चंद्र धारण केलेला आहे, शीतलतेचं प्रतीक आहे. विष प्राशन केलं परंतु शांत आहे. विष प्राशन करणारा मनुष्य शांत कधी राहू शकत नाही. संसाराचे चटके बसणारा मनुष्य कधी शांत राहू शकत नाही. म्हणून गंगा धारण केली डोक्यावर, भालावर चंद्र धारण केलेला आहे. हातामध्ये गळ्यात सर्पाचे दागिने अशा प्रकारचे धारण केले आहेत. बाजूबंद व्याघ्रांबर धारण केलेला आहे. असं ते शिवांचं रूप. असा पती मिळणार आहे असं म्हटल्याबरोबर कन्यावरे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम मिष्टान्नम इतरे जनाः. बरं का, त्या श्लोकात सांगितलंय कन्या जी ते पुत्राचं रूप पाहते, मुलाचं. माता वित्तम, आई मात्र गडगंज पैसा संपत्ती शेती जमीन जुमला पाहते. आणि पिता मात्र ते किती मोठे आहेत, समाजामध्ये त्यांचा लौकिक आहे का नाही. कन्यावरे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम. खानदान पाहिलं जातं, पिता खानदान पाहतो. आणि मिष्टान्न मित्रे जना, बाकीच्यांना काही गरज नाही. म्हणजे बेत काय आहे वर्णन केल्याबरोबर नारदानं मैना विचार करू लागली की ऐसा पती तिला माहित नाही. ही कन्या आहे एवढंच माहिती आहे. बर का, मुलगा किती मोठा झाला, पार कलेक्टर बाराटला जरी झाला तर आईचा तो बब्याच असतो. तसं आपली जी मुलगी आहे कन्या,
तिचं भलं होण्याकरता माता सातत्यानं सतर्क असते. पण म्हटले हिला तप केल्याशिवाय असा पती मिळणार नाही. तपाचा विचार सांगितलेला आहे. इतक्या लहान वयामध्ये काय तप करणार. पण हिमालयाने सांगितलं की संत जो बोलते है वो सुनना चाहिए. संत की वाणी सत्य होती है. दोघांनी विचार केला पती पत्नीने काय करायचं. एवढ्या छोट्या मुलीला कसं वनात पाठवायचं, एकटीला पाठवायचं. हिमालयाने सांगितलं काही हरकत नाही करूया. म्हणून पार्वतीला मंत्र दिलेला आहे. दिलेला काय होताच मंत्र. तिचा मंत्र, कारण आदिशक्ती आहे ती, तिला मंत्र काय द्यायचा. पार्वती ही हिमालयातच गेलेली आहे आणि तपस्याला सुरुवात केलेली आहे. काही हजार वर्ष तपश्चर्या केली. रामायणामध्ये आलेले तिनं पहिल्यांदा फळं खात होती. फळांचा परित्याग केला. नंतर पर्ण खाऊ लागल्या. पर्णांचा त्याग केला म्हणून तिचं नाव अपर्णा पडलेलं आहे. पुढे केवळ पाण्याचा आहार घ्यावा, पाण्यानंतर वायू आहार सेवन करावा, असा प्रकार चालला. अंगुष्ठावर एका पायावर उभ्या राहिल्या, अंगठ्यावर उभ्या राहिल्या आणि साधना केलेली आहे केवळ शिवांची प्राप्ती होण्याकरता. कारण शिव आणि पार्वती वेगळे नाहीच. कळलं? पार्वतीने घोर तपश्चर्या केली. तपश्चर्या करत असताना पुन्हा सप्तऋषींना पाठवलेलं आहे देवादिकांनी की खुंटा हालून पाहायला पाहिजे, घोटाळा होता कामा नये. ते सप्तऋषी ज्यावेळेस गेलेले आहेत आणि पार्वतीला विचारले, बोले इतनी छोटी होने के बाद भी तू इतनी तपस्या क्यों करती है. बोले मेरे गुरुजी ने बताया कि तपस्या करने के बाद ही कल्याण होता है. बोले तुम्हारे गुरुजी कौन. बोले नारद. सप्तऋषी हसू लागले. म्हणले ज्याला घरदार राहिला नाही, अनेकांचं वाटोळं ज्यांनी केलं, ते तुझं कसं कल्याण करणार. कुणावर विश्वास ठेवायलाच काहीतरी अर्थ असतो ना. म्हणले तिने सुंदर उत्तर दिलेलं आहे. नारदाच्या अगोदर तुम्ही मला जर भेटला असता तर बरं झालं असतं. आता नारदांच्या शब्दावर अबाधित स्वरूपाचा विश्वास ठेवून मी तपस्याच करणार. पण तू तपस्या कशा करता करते म्हटला. मला चांगला पती मिळण्याकरता. कोण पती हवा आहे. भगवान शिवांचं नाव घेतल्यानंतर मग अजूनच त्या सप्तऋषीने सांगितलं त्याला राहायला घर नाही, त्याला आईबाप नाही, धंदा नाही, स्मशानात राहतो, त्याला कोणी विचारित नाही. अशा मुलाबरोबर लग्न करून तुझं पोट भरेल का म्हटलं. बोले कुछ भी हो, बस मेरा निर्णय हो गया है. मेरे गुरुजी ने बताया और मेरे माता पिता ने मुझे भेजा है, तो मैं साधना ही करूंगी. आप पहले मिलते थे तो बहुत अच्छा होता था. बोले मैं आपका मानती थी, अभी नहीं मानूंगी. गुरु वाक्य प्रमाण मानणारा जो आहे ना, त्याच्या जीवनामध्ये त्याला कधी दुःख भोगावं लागणार नाही. जो प्रमाण करून गुरु आज्ञा मोडतो त्याला फार अशा प्रकारचं दुःख भोगावं लागतं. शास्त्र सिद्धांतिक हा विचार आहे. अर्थात गुरु कोण. आता सगळीकडेच गुरु गुरु आहे. जो आत्मस्वरूप स्थितीला प्राप्त करून देतो, आत्मवस्तूचं यथार्थ ज्ञान करून देतो, त्या स्वरूपारूढ त्याला करतो, त्याला गुरु म्हटलेले आहे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे, असा विचार सांगितल्याबरोबर पार्वतीनं घनघोर साधना केलेली आहे. ते सप्तऋषी निघून गेलेले आहेत. त्याने देवादिकांना सांगितलं की
आम्ही निश्चयानं सगळ्या प्रकारे खुंटा हलवून पाहिलेला आहे. पार्वतीचा निश्चय पक्का झालेला आहे आणि निश्चय पक्का झाल्याप्रमाणे ती साधना करते आहे. साधना फलित झालेली आहे. काही हजार वर्ष आकाशवाणी झालेली आहे आणि सांगितलं की आता तुझी तपस्या पूर्ण झाली आहे. तू आता आईवडिलांच्याकडे गेली तर हरकत नाही. आईवडिलांना पण सांगितलं की आता तिला घेऊन या, तिची साधना पूर्ण झालेली आहे. इकडे मात्र विवाहाचा जो प्रसंग आहे, भगवान शिवजीकडे गेले आहेत. विष्णूनं सांगितलं की विवाह करायचा असेल तर आता कपडे बदलले पाहिजे, हे असं चालायचं नाही. विवाह ठरलेला आहे. हिमालयामध्ये विशाल अशा प्रकारचा मंडप दिलेला आहे. मैना आणि हिमालयाने खूप मोठी तयारी केलेली आहे. सगळ्यांना पाचारण केलेले, पत्रिका पाठवल्या आहेत. सगळे लोक येऊ लागले हिमालयामध्ये. खूप मोठा अशा प्रकारचा हा सोहळा. प्रत्येकजण आपले दलबल घेऊन निघालेले आहेत. देवादिकांनी आपलं दलबल आणलेलं आहे. भगवान भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, हा भूते वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती. भगवान शिवांचं दलबल सगळं निघालेलं आहे, पण मात्र घोड्यावर बसले नाही. आपण सगळे घोड्यावर बसतो, कळलं? पण शिव मात्र नंदीवर बसलेले होते. जो धर्माधिष्ठित आहे किंवा धर्मावर आरूढ आहे त्याचं अमंगल कधी होणार नाही. एखाद्याला म्हटलं आपण नंदीवर बसतो मग काय वेळ लागले काय, घोड्यावरच बसलं पाहिजे. कारण घोड्यावरच असतो मनुष्य. म्हणजे अहंकार हाच घोडा आहे. अहंकारानं प्रेरित झालेल्या माणसाला सद्विचार पटत नाही. आपण सगळे घोड्यावर बसतो, पण शिवजी मात्र नंदीवर बसलेले आहेत. शिवजीचा सगळा वेश, भूते वेचाळ, सगळ्या प्रकारे नाचतात. सगळे एकत्र आलेले आहेत. गळ्यामध्ये रुंडमाळा घातलेल्या आहेत. त्यांचं जे सगळं काय म्हणते त्याला, वराती जे होते ते सगळे असे, कुणाला मुंड आहे कुणाला नाही. बहरू फूल बरसाओ मेरा भोलेनाथ आया है, मेरा भोलेनाथ आया है. बहरू फूल बरसाओ मेरा भोलेनाथ आया है, मेरा भोलेनाथ आया है. कमर पे व्याघ्रांबर पहने, कंठों पे वासुकी गया, कानों में कुंडली चमके, हाथों पे कंकन के बार. साथ में भूत बाराती, कैलाशों का राजा आया है, मेरा भोलेनाथ आया है. मारो फूल बरसाओ मेरा भोलेनाथ आया है, मेरा भोलेनाथ आया है, मेरा भोलेनाथ आया है. शिवांचं ते रूप दलबल बरोबर आहे. निघालेत नंदिकेश्वर बसून. देवादिकांनी आपलं सुद्धा दलबल, देवादिक हुशार होते. सगळं हे दलबल पाहिल्यावर यांनी विचार केला, हे नंग धडंग सगळे यांच्याबरोबर आपण जाण्यात काय अर्थ आहे. एखाद्याचे कपडे जर चांगले नसतील तर एखादा टिपटॉप असलेला माणूस म्हणतो याच्याबरोबर नाही राहायचं, आपण पुढे. लगेच एक प्रकारचा भेद निर्माण होतो.
देवादिकांनी विचार केला की या दलबलामध्ये राहण्यात अर्थ नाही, आपला देखील अपमान होईल, त्यापेक्षा आपण आपली थोडी बाजूला होऊ. व्यवहारात सुद्धा तुम्हाला या गोष्टी दिसून येतात. असं दलबल बाजूला करून घेतलं देवादिकांनी, बाजूला झालेले आणि हे चाललेले आहेत सगळे नाचत बागडत शंख फुकत सिंग वाजवीत. भगवान शिवजी हिमालयाच्या त्या परिसरात पोहोचलेले आहेत. देवादिकांचं दलबल वेगळं आहे. मैना वाट पाहते आहे. एका ताटामध्ये सुंदर प्रकारे औक्षण करण्याकरता निरंजन ठेवलेली आहे. सुवर्णाचं नाणं ठेवलेलं आहे ओवाळण्याकरता. अनेकांना विचारावं, माझ्या मुलीकरता हा वर आहे काय? भगवान विष्णूंचं रूप पाहून भाळल्यात. दिव्य स्वरूप भगवान विष्णूचं, बरोबर असले अनेक देवता जे आहेत, हा आहे का? पहिल्यांदा ब्रह्मदेव आले, 4 डोके होते. 4 डोक्याचे कोण नाग लागणार म्हणजे? विष्णू आलेत, विष्णूचं रूप पाहून मात्र हा तर नाही मुलगा म्हणजे नाही. इंद्र आलाय, सगळे देव देवता एक एक अशा येऊ लागल्या. त्यांनी स्वतंत्र दल केल्यामुळे ते पुढे गेलेले आहेत, मागे राहिले हे सगळं. शिवांचं दलबल, शिवांचं दलबल जेव्हा त्या नगरीमध्ये शिरलंय तेव्हा लहान मुलं रडत पळू लागले. महिला पटापट घरात जाऊन बसू लागल्या. सर्प, व्याघ्रांबर आणि ते रूप आणि हा नवरदेव म्हटल्यावर कोण थांबत? लहान मुलांनी विचार केला, सांगितलं. घरात मुलं रडत आल्यानंतर विचारलं, बाळांनो तुम्ही रडता का? म्हणले, जो ह्या वातावरणात जिवंत राहील तोच म्हणला हे लग्न पाहिजे. असं झालं काय? मैनेने थाळीमध्ये ताटामध्ये निरंजन आणली होती ओवाळण्याकरता आणि तिनं हळूच दरवाजा उघडून पाहिलं आणि कोणीतरी संकेत केला की यही बोले दुला. असं म्हटल्याबरोबर मैनेच्या हातातलं ताट खाली पडलेलं आहे. मैना रडू लागलेली आहे. हे चोप आहे, चोप आहे. मैना रडू लागली आहे, म्हणू लागली की या मुलीला मी डोंगरावरून ढकलून देईल, समुद्रात नदीत ढकलून देईल, पण अशा मुलालाही माझी मुलगी देणार नाही. मैना अत्यंत आक्रोश करून रडू लागली. मैना म्हणू लागली की असं मी काय पाप केलं आणि ह्या मुलीने असं काय पाप केलं की तिला अशा प्रकारचा पती मिळतोय? नारदांचं आम्ही काय बिघडवलं की नारदाने अशा प्रकारे आम्हाला वर दाखवला, वर्णन केलं, खूप म्हटला आणि मुलगा प्रत्यक्षात पाहिला तर तो असा. माझी मुलगी मी देणार नाही. पार्वतीला कुशीत घेतलेलं आहे आणि एका कोपऱ्यात जाऊन तिच्या डोक्यावर हात फिरून रडते आहे मैना. असा तो प्रसंग. मैना म्हणू साचे गुण के मोह मन माया, साचे गुण के मोहन माया, गुण के मोहन माया, साचे गुण के मोहन माया. उदासीन धनु धामुन जाया, उदासीन धनु धामुन जाया, उदासीन धनु धामुन जाया, उदासीन धनु धामुन जाया. परघर घालक लाजन भोरा, परघर घालक
लाजन भोरा परदर धानक लाजन भोरा परदर धानक लाजन. राहण्याकरता निवास दिलेला आहे. या भूत प्रेतांना राहण्याकरता सुद्धा जागा दिलेली बरं का. तसे हे भूत प्रेत जे होते साकार होऊन आलेले होते. आणि शिवांचं दलबल आहे. मैना रुदन करते आहे, या मुलीला मी देणार नाही, हिचा विवाह करणार नाही, हिला ढकलून देईल. पुन्हा मैनेनं असा विचार मांडला की स्त्री किती पराधीने म्हटला, ती कधी स्वतंत्र नसते. काय ही प्रभूची लीला आहे, त्याबद्दल ती दुःख अशा प्रकारचे व्यक्त करते. किती परतंत्रता म्हटली स्त्रीच्या जीवनामध्ये, सगळ्यांच्याच ताब्यात अशा प्रकारे. मी या मुलीला याच्याबरोबर विवाह करू देणार नाही, रुदन करते आहे. ही गोष्ट नंतर नारदांना कळलेली आहे की दरवाजा बंद करून घेतला. नंदिकेश्वर बसून आल्यानंतर दरवाजा बंद करून घेतलेला आहे. भगवान विष्णूंना ही गोष्ट कळाली आणि भगवान विष्णूंना पृच्छा केलेली आहे. बोले आपको आज तो कपड़े बदलना ही होगा, क्योंकि शादी है ना. शादी के लिए बोले कपड़े बदलने होते. बोले कोई जरूरत नहीं. बोले मेरी इच्छा है, मेरे कपड़े आप लो, आपके कपड़े मैं पहन लूंगा. दोघे एकमेकात इष्ट आहे. शिवांचे कपडे भगवान विष्णूने घेतलेले आहेत. शिव तोच राम आणि राम तोच शिव, शिव तोच विष्णू आणि विष्णू तोच शिव. भगवंताने आपल्या अंगावर ते कपडे धारण केले आणि भगवंताचा सुंदर अशा प्रकारचा ड्रेस विष्णू भगवंताचा शिवजीच्या अंगावर धारण करवलेला आहे. सुंदर अशा प्रकारचं गौर रूप शिवजींचं, अतिसुंदर लावण्य सुंदर असा शिव पाहिल्याबरोबर लोकांना खूप आनंद झालेला आहे. आणि नारद गेलेले आहेत. मैनेची समजूत घातलेली आहे आणि मैनेला सगळा इतिहास सांगितलेला आहे. बोले आप समझती है तुम्हारी लड़की है, यह किसी की लड़की नहीं, ये तो भगवान की आदिशक्ति है. प्रभु का, शिवजी का उसका संबंध पहले से है. सती ही पार्वती बनकर आई है और उसके इच्छा से ये सब हुआ है. तुम लड़की समझकर ऐसा करते हो, ये गलत है. मैना रडू लागल्यानंतर पार्वती आली आणि पार्वतीनं समजून सांगितलेले, माँ जो होनहार होती है वो हो जाती है. बोले उसमें कोई बदल नहीं कर सकता. हा माझा पती आहे, अनंत जन्मात हाच माझा पती राहील. हा पती पूर्वी होता आणि आताही माझाच पती राहील. असं जेव्हा मैनेला सांगितलं तेव्हा मैनेचं समाधान झालेलं आहे. पुन्हा मैनेनं वारंवार पार्वतीला जवळ घेतलेलं आहे. आणि मग मात्र या शिव आणि पार्वतीचा विवाहाचा जो कार्यक्रम आहे, सगळे लोक जमलेत, ब्राह्मण आलेले आहेत आणि विवाह मंडपामध्ये विवाह साजरा झालेला आहे. धूमधडाक्याने अशा प्रकारचा विवाह झाला आहे. सगळे कोणी शंख वाजवतो, कोणी शिंग वाजवतात. हे दलबल सगळं नाचतंय, नाच गाणं होतंय. आनंदाला पारावर राहिला नाही. सगळे नाचू लागले, बाबू लागले. देवादिकांनी विचार केला की आता आपलं काम नक्की झाल्याशिवाय राहणार, कारण शिव पार्वतीतून निर्माण होणारा जो पुत्र आहे तोच तारकासुराला मारणार आहे, आपला शत्रू मारणार आहे. या आनंदात ते नाचत होते आणि हे दलबल मात्र लग्नाच्या विवाहामुळे नाचत होते आणि बाकी समाज मात्र खास हजर होता. जेवणाच्या पंक्ती झालेल्या आहेत. विवाहातले सगळ्या प्रकारचे जे कार्य असेल ते पूर्ण झालेले आहेत. दहेज दिलेलं आहे शिवांना.
भगवान शिवांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. या दलबलाने ते सगळं दहेज घेतलेलं आहे. आणि मग त्या पार्वतीला जवळ घेतले, महिनेनं कुशीत घेतलं मग. आणि पार्वतीला ती पतिव्रता धर्माचा विचार सांगते. करभू सदा शंकर पद करभू सदा सदा शंकर पद पूजा शंकर पद पूजा करबू सदा शंकर पद पूजा शंकर पद पूजा करबू सदा शंकर पद पूजा शंकर पद पूजा करबू सदा शंकर पद पूजा शंकर पद पूजा नारी धर्मपती देऊन पूजा नारी धर्मपती देऊन पूजा करबू सदा शंकर पद पूजा शंकर पद 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 वचन कहत भरे लोचन भारी 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 बहुरी लाई उड़लिनी कुमारी बहुरी लाई उड़लिनी कुमारी बहुरी लाई उड़लिनी कुमारी बहुरी लाई उड़लिनी कुमारी नारी धर्मपती देऊन दूजा नारी धर्मपती देऊन दूजा करबू सदा शंकर पद पूजा शंकर पद पूजा करबू सदा शंकर पद पूजा शंकर पद पूजा करबू सदा शंकर पद पूजा शंकर पद पूजा करबू सदा शंकर पद पूजा शंकर पद पूजा. मैनेनं त्या पार्वतीला जवळ घेतलेला आहे. पतिव्रता धर्माचा विचार सांगितला आहे. करवू सदा शंकर पद पूजा आपल्या पदीची पाद्य पूजा करीत जा. हा नारीचा म्हणजे स्त्रीचा खरा धर्म आहे. दाम्पत्य जीवनामध्ये शरीर दोन आहेत, पर जर मन एक नसेल तर त्या दाम्पत्य जीवनाला अर्थ नाही. लक्षात ठेवा. विवाह याला धर्म सोहळा म्हटलेला आहे. मंगल सोहळा म्हटलेला आहे याला. मंगलांच मंगलम परमात्म्याची प्राप्ती करण्याकरताच स्त्री एकटी धर्म सांभाळू शकत नाही आणि पुरुषही एकटा धर्म सांभाळू शकत नाही. आणि म्हणूनच हा मंगल सोहळा म्हटला. मंगलांच मंगलम परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता स्त्री एकटी अधुरी आहे आणि पुरुषही एकटा अधुरा आहे. दोघांच्या मिळूनच संसार होणार आहे. म्हणून नारीचा धर्म जो आहे, पुरुषानं पुरुषाचा धर्म सांभाळावा आणि नारीचा नारी धर्म सांभाळावा.
हाच विचार रामायणात आलेला आहे. कळलं का? सीतेनं स्त्री धर्माचा विचार सांगितला आणि रामचंद्रानं पुरुष धर्माचा विचार सांगितलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तमाची लीला. संसारामध्ये मर्यादा जर सांभाळली नाही तर माणसाचं अधःपतन व्हायला वेळ लागणारच नाही. सामान्य व्यवहारामध्ये प्राकृतिक धर्म जर सांभाळला नाही तरी माणसाची अवनती होते. जी माणसं कुठल्याच प्रकारचा बंध पाळीत नाही, नियम पाळीत नाही, काही खातात, काही पितात, किती खातात, कसेही खातात, बरं का? पुण्याला एका माणसाने लग्नामध्ये 32 लाडू खाल्ले आणि संध्याकाळी संपला. म्हणजे खाण्याला प्रमाण असलं पाहिजे. जसं खाण्याला प्रमाण आहे तसं आहार आणि विहार या दोघांना जर प्रमाण नसेल तर माणसाचं जीवन भग्न व्हायला वेळ लागत नाही. अनेक प्रकारच्या व्याधी माणसाला ज्या जडल्या जातात त्याचं कारण नियमित जीवन नाही आणि म्हणूनच त्या व्याधी अशा प्रकारे त्रास देतात. म्हणून पतिसेवेसंबंधी पती हाच परमेश्वर आहे स्त्रीचा. तिला इतर दुसऱ्या कोणत्या गोष्टी करण्याची गरज नाही, बरं का? म्हणजे करूच नाही असं नाही. बरं आहे सुट्टी, मग करता आला तर जरूर करावं, पण पती हाच परमेश्वर आहे. पतिसेवेमध्ये सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव आहे हा विचार सांगितला. त्या पार्वतीला कुशीला धरलेला आहे. घळघळा अशा प्रकारचे अश्रू निर्माण झाले. रुजन करू लागल्या. चुंबन घेतले पार्वतीच्या कपाळाचं आणि कुशीत घेऊन वारंवार रुजन करत होत्या. मुलीची विदाई आई आणि वडील, त्या मुलीच्या विदाईचं दुःख आई आणि वडिलांना किती होतं ते आई वडील झाल्याशिवायच कळणार नाही. विदाई हा अत्यंत दुःखदायी अशा प्रकारचा प्रसंग. 16, 17, 18 वर्षाची, पूर्वी तर 7-8 वर्षातच विवाह होत असे, पण आता 17-18 वर्ष मुलीचा सांभाळ करायचा आणि एका दिवसातच जेव्हा विवाह होतो तेव्हा मुलीची विदाई अत्यंत दुःखदायी अशा प्रकारची होते. पतिव्रता धर्माचा विचार सांगितला आहे. वारंवार कुशीत घेतलेलं आहे. रुजन करतायत. हिमालय जवळ आलेला आहे. हिमालयाने सुद्धा मुलीला कुशीत घेतलेला आहे. हिमालय एवढा होता तरी सुद्धा रुदन करीत होता, रडत होता. हिमालय आणि मैना दोघेही भगवान शिवांच्या जवळ आलेले आहेत. वेळ झालेला आहे, आता निघालं पाहिजे. सगळ्या प्रकारचे विधी परिपूर्ण झालेले आहेत आणि मात्र दोघं ज्यावेळेस आले तेव्हा वंदन केलेलं आहे मैनेनं शिवजींना आणि सांगितलं, आज तक हम लोगों ने इसको संभाला, अगर इसकी कोई गलती हो गई तो हमारी गलती समझकर उसको क्षमा करो. दोघं रडतात. शिवाने सांगितलं, कोई चिंता मत करो. निघालेले आहेत. सगळं दलबल निघालं आहे. दिलेलं दहेज घेतलेलं आहे. नंदिकेश्वरावर आरूढ झालेले आहेत. जे आलेले होती पाहुणे मंडळी ती सगळी आपापल्या मार्गाने निघून गेलेली आहे. शिवांचं दलबलही पुढे निघून गेलेलं आहे. काही मोजके अशा प्रकारचे लोक राहिले आणि शिवांच्या बरोबर ते निघालेत. कैलासात गेलेले आहेत. शिव आणि पार्वतीचं दाम्पत्य जीवन दिव्य अशा प्रकारचं. प्रभूचं चिंतन करावं, समाधीत बसावं. आणि जेव्हा समाधी उत्थान होत असे त्यावेळेस पार्वती जोपर्यंत ते समाधीत असत तोपर्यंत पार्वती सुद्धा प्रभू चिंतनातच मग्न असत. दोघेही साधक आहेत. दोघेही साधन करतात. दोघंच सत्संग करतात. पती पत्नी केवळ भोगा करता नाही. जर सत्संग झाला नाही कुटुंबात तर मुलाबाळांच्यावर चांगले संस्कार होत नाही. म्हणून दोघांनी सत्संग करण्याची अत्यंत गरज आहे. तेव्हा दोघेही सत्संगी आहेत. जेव्हा जेव्हा भगवान शिवांची समाधी उत्थान होत असे
तेव्हा तेव्हा पार्वतीनं अनेक प्रकारचे प्रश्न विचारावेत, अनेक प्रकारचे प्रश्न विचारावेत. कधी शास्त्र, कधी पुराण, कधी नाममहिमा, कधी भगवंताचा महिमा, कधी कथा, लीला कथा शिवांनी सांगाव्यात आणि आपला जीवनक्रम असा चालवावा. तेव्हा पार्वती जी आहे यांच्या दिव्य दाम्पत्य जीवनातून कार्तिकेय नामाचा पुत्र निर्माण झालेला आहे. सगळ्या देवादिकांना भयंकर आनंद झालेला आहे. आणि म्हणा तारकासुराची ओळी म्हणा. आणि तारकासूर मारल्याबरोबर देवादिकांचा एक काटा जो होता तो संपला. देवादिकांना भयंकर आनंद झाले. देवादिकांनी भगवान शिवांची स्तुती केलेली आहे, पार्वतीची स्तुती केलेली आहे. आणि या रीतीनं या दाम्पत्य जीवनातून कार्तिकेय स्वामीचा जन्म झाला. श्रद्धा आणि विश्वास हे दोन्ही एकत्र आल्याशिवाय पुरुषार्थ निर्माण होत नाही. काय होत निर्माण नाही? शिव आणि पार्वती ही श्रद्धा आणि विश्वास आहे. आणि यांच्यातून निर्माण होणारा जो पुत्र आहे ज्याला कार्तिकेय म्हणतात, हा पुरुषार्थ आहे. कळलं का? काय पुरुषार्थ आहे? तो जो राक्षसांचा नाश करतो. कोण राक्षस? कामयेश, क्रूरेश, रजोगुण समुद्भवा, महाशनो महापापमा, विद्धीन मिहवैरिणम. खरे तर राक्षस हेच आहे. या राक्षसांचा निपात साधकाच्या जीवनामध्ये जो साधना करतो त्यालाच पुरुषार्थ, चौथा पुरुषार्थ जो आहे नाही का, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, या 4 पुरुषार्थामध्ये धर्म पहिला आणि शेवटचा मोक्ष यांच्यामध्ये अर्थ आणि काम ठेवलेलं आहे. अर्थ काम या दोन्ही संपादन करताना धर्म मर्यादा आणि मोक्ष मर्यादा यांच्यामध्ये ठेवलेला आहे. कुठेतरी टोकाला गेला तर हे दोघंही प्राप्त होणार नाही. म्हणून पहिले धर्माचं पालन केलं पाहिजे आणि त्याचं शेवट परिणिती मोक्षामध्ये झाली पाहिजे. मोक्ष म्हणजे पुरुषार्थ, हा शेवटचा पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ श्रद्धा विश्वासाचं मिलन झाल्याशिवाय कार्तिकेय नामाचा पुत्र जन्माला येत नाही किंवा बोधपुत्र जन्माला येत नाही. आणि जोपर्यंत बोधपुत्र जन्माला येत नाही तोपर्यंत या राक्षसांचा नाश होत नाही. हे त्याचं उत्तर. म्हणून यांच्या विवाहामध्ये कार्तिकेय निर्माण झाला जो पुरुषार्थ आहे. असा पुरुषार्थ जीवनामध्ये जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आपण ठिकाणी श्रद्धेनं आणि विश्वासानं परमार्थ करावा. शास्त्रावर आधारित स्वरूपाचा शास्त्र म्हणे सांडावे ते राजेही तृण मानावे, घे म्हणतेला न म्हणावे विषय विरू. ज्ञानोबा म्हणतात बरं का, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाये आचार्या. आचार्यांच्यावर शास्त्रावर आभारी स्वरूपाचा विश्वास ठेवणारा मनुष्य निश्चित शेवटचा जो पुरुषार्थ प्राप्त करून तो कृतार्थ अशा प्रकारचा होतो. म्हणून श्रद्धा आणि विश्वास हे दाम्पत्य जीवन आहे, लक्षात ठेवा. श्रद्धा आणि विश्वासाचा विवाह होतो आणि दोघांचा विवाह झाला की त्यातून कार्तिकेय निर्माण होतो. अशा प्रकारे शिव पार्वतीचा विवाह झाला आणि त्यातून कार्तिकेय जन्माला आले आणि त्यांनी तारकासुराचा नाश केला. या रीतीनं तारकासुराचा नाश झाल्याबरोबर देवादिकांना अत्यंत आनंद झालेला आहे. देवादिक भगवान शिवांची आणि पार्वतीचं स्तुती करताय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय.